बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। कृषी तंत्रज्ञान यंत्रणा आत्मा आणि कृषी विभाग पंचायत समिती शहापूर यांच्या माध्यमातून रानभाज्यांचा महोत्सव। शहापूर तालुक्यातील आदिवासी महिला भगिनी बांधव, महिला बचत गट आणि कृषी सखीं यांचा रानभाज्या महोत्सवात मोठा सहभाग। पावसाळ्यात लागवड न करता उगवणाऱ्या रानभाज्या ह्या शेताच्या बांधावर, माळ रानावर तसेच जंगलात मोठ्या प्रमाणात उगवतात। या रानभाज्या आपल्या आरोग्याला किती पोषक आहेत, त्याचे सेवन किंवा खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पचनक्रियाही सुधारते। तसेच काही रानभाज्या ह्या अशा औषधी गुणधर्म तसेच कोणत्या आजारावर कशा प्रकारे काम करतात, हे रानभाज्या महोत्सवात सहभाग घेतलेल्या खोस्ते गावच्या सरपंच तसेच सावित्रीमाई महिला बचत गटातील नैना भुसारे यांनी अनेक रानभाज्यांची खाद्यपदार्थ बनवून ते पदार्थ महोत्सवात प्रदर्शनासाठी ठेवले होते। ते पदार्थ आपल्या शरीराला कशा प्रकारे हितकारक आहेत, प्रत्येक रानभाजी ही आपल्या आरोग्यासाठी कशी लाभदायक आहे हे विस्तृतपणे पटवून सांगितले। त्यानंतर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे जितेश खांडगे यांनी रानभाज्यांचे महोत्सव कार्यक्रमाबद्दल जे नियोजन केले त्यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले। काही महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्या रानभाज्यांच्या महोत्सवामध्ये आपण देखील सहभागी झालात, तर आपण नेमका रानभाज्यांपासून कोणकोणते पदार्थ कसे बनवले पाहिजेत? हो चालेल, नक्कीच सर। बोला। आम्ही जंगलातच आमच्या इकडे प्रथम आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आलात? माझं नाव नैना अशोक भुसारे आणि आम्ही खोस्त्यामधनं आलेलो आहे। शहापूर तालुक्यातला खोस्ता गाव एक तानसा अभयारण्यामध्ये वसलेलं गाव आहे आमचं। तिथून ग्रामीण भागातनं आम्ही महिला बचत गट आमचा आलेला आहे। आमच्या बचत गटाचं नाव आहे सावित्रीबाई महिला बचत गट आहे आणि आम्ही आमच्या जंगलातनंच भाज्या जमा करून आणलेल्या आहेत आणि त्या भाज्यांच्या आम्ही रेसिपी म्हणजे पाककला करून आणलेल्या आहेत, त्या बनवलेल्या आहेत। आमच्याकडे ही नळ भाजी आहे, ही टाकळ्याची भाजी आहे, ही टेटूची शेंग आहे, हे बांबूची भाजी आहे, हा कवदाराच्या गाभ्याची भाजी आहे, हा खुरासणीचा पाला आहे आणि हा दिंड्याचा मोहर आहे आणि हे पेंढरीचं फळाची भाजी केलेली आहे। ह्या आम्ही भाज्या आणलेल्या आहेत। याच्यामध्ये नळ भाजी हे आपल्या आतड्यांना जो फुगवट येते किंवा गॅस होता जास्त टाईट होतात त्याच्यासाठी ही नळ भाजी अत्यंत उपयोगी आहे। जशी बांबूची भाजी आहे, ती बांबूची भाजी आपल्या हाडांना ठिसूळपणा असतो तो बळकटीपणा येण्यासाठी बांबूच्या भाजीचा उपयोग केला जातो। तसंच पेंढराची भाजी आहे, पेंढराची भाजी ही पिठूर आणि थोडीशी खायला थोडीशी वेगळ्या पद्धतीची लागते, म्हणजे थोडंसं त्याच्यात कडवटपणा असतो, पण ते आपल्या पोटामध्ये कधी पोटदुखी वगैरे लागते तर त्याच्यासाठी त्याचा पेंढराच्या भाजीचा उपयोग होतो। आणि खुरासणीचा पाला आहे, आपल्याला ॲसिडिटी होते जास्त प्रमाणात कधी काय, तर ती भाजी त्याच्यावरती खुरासणीची भाजी ही खाल्ली जाते, हे त्या भाजीचे उपयोग आहेत। आणि जसे टाकळ्याची भाजी आहे, टाकळ्याच्या भाजीतनं आपल्या स्किनला काही खडा होतो, पुरळ येते किंवा खाज येते, त्याच्यासाठी टाकळ्याची भाजी ही अत्यंत उपयोगाची भाजी खरं तर आहे। मॅडम धन्यवाद, अतिशय तुम्ही ह्या ठिकाणी ह्या महोत्सवामध्ये आलात, परंतु ज्या ज्या भाज्या आपण आणलेल्या आहेत आणि त्या भाज्याचं नेमकं महत्त्व काय ते देखील तुम्ही विस्तृतपणे सांगितलंय। खऱ्या अर्थाने तुम्ही जंगलात राहतायत आणि जंगलांची ज्या जंगलामध्ये ज्या भाज्या आहेत त्यांची तुम्हाला ओळख देखील आहे आणि त्या भाज्यांचं नेमकं आपल्या आरोग्याला काय उपयोग आहे ते देखील आपण विस्तृत सांगितलेलं आहे। त्याबद्दल आपलं ह्या आमच्या हर्षकिरणच्या माध्यमातून वतीने धन्यवाद। नक्कीच सर। आज ह्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभाग पंचायत समिती शहापूरच्या माध्यमातून जो रानभाज्यांचा जो एक महोत्सव केलेला आहे, तर आपण ह्या महोत्सवासंदर्भात काय सांगाल आणि कोणकोणत्या प्रकारच्या ह्या ठिकाणी रानभाज्या आणलेल्या आहेत? आज कृषी तंत्र नमस्कार, मी जितेश हरिभाऊ खांडगे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शहापूर आत्मा। आज 22 ऑगस्ट 2025 रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन आज शहापूर तालुक्या पंचायत समितीच्या आवारात आपण केलेले आहे। हा महोत्सव जिल्हा स्तरावर आपला 9 ऑगस्ट 2025 रोजी मुलुंड ठाणे येथे झालेला आहे। तालुका स्तरावर आयोजन आपण आज 22 ऑगस्ट 2025 रोजी केलेलं आहे। आज या रानभाजी महोत्सवात
चं महत्त्व तत्कालीन कृषी मंत्री आपले जे दादासाहेब भुसे होते, दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या रानबाजी महोत्सवाचं आयोजन गेल्या 4-5 वर्षापासून होत आहे. या रानबाजी महोत्सव आयोजन करण्यामागचं कारण आपली बदलती जीवनशैली. या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण जे काही हायब्रिड अन्न खायला लागलो आहे आणि जो काय आपला जुना रानमेवा होता, आपल्या वडिलोपार्जित लोकांनी जो काय आपल्यासाठी रानमेवा ठेवून गेले होते, हा कुठेतरी आपण विसरलो गेलेलो आहे असं आजच्याकडे. त्याच्यामुळे तालुक्यातील किंवा शहरातील मंडळींना हा रानभाज्यांचं महत्त्व कळावं, ह्या रानभाज्या कोणत्या प्रकारच्या आहेत ते कळावं आणि हे बनवून आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक आपले जे काही जीवनसत्व असतील, कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन असतील, प्रथिने असतील, यांचा जास्तीत जास्त आपल्या शरीरात इंटेक व्हावा. आणि हा जो रानभाजी असतो, हा रानभाजी पिकवत असताना हा जंगलात पिकतो. आणि दुसरी गोष्ट, याला कुठल्याही प्रकारची रासायनिक खताचा किंवा रासायनिक औषधांचा वापर केलेला नसतो. हे पूर्णपणे सेंद्रिय प्रकारचा भाजीपाला हा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो. त्याच्यामुळे आज तालुका स्तरावर आम्ही या रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं आहे. हे आयोजन करीत असताना आमचे काही शेतकरी गटातील आदिवासी बांधव असतील किंवा आमच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आमच्या ह्या ज्या काही कृषी सखी आहेत, या कृषी सखींनी या रानभाजी महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आणलेल्या आहेत.